आपण संपूर्ण सूर्य मीन याच्यातल्या बघितल्यानंतर साहजिकच आपण जाणार आहे ते 14 एप्रिल ते 14 मे म्हणजे मेषकडं. तर मंगळ रवी एकत्र येणार, एक पराक्रमी योद्धा आणि एक राजकारणी राजा, या दोघांचं मिक्सचर. साधारण उभा चेहरा, नाक धारदार असते, त्यांचं पॉझिटिव्ह गोष्ट ती जास्त असते. नाक नितळ आणि धारदार असतं. डोळेही थोडेसे करारी असतात पण रागीट वाटण्यासारखे असतात. ह्यांची तब्येत साधारण असते, खूप जाड नाही, खूप सडपातळही नाही, मध्यम ह्याच्यात साधारणतः असा गहू तांबूस वर्ण. खूप वेळ उन्हात राहिले ना तर चेहरा गुलाबी ज्यांचा पडतो, हे ज्यांच्या ह्याच्यावर गुलाबी हे दिसतं, त्या टाईप मधला वर्ण असतो गहू तांबूस वर्ण. यांचे अभ्यासात हे यथातथा असतात, पण हे टेक्निकलकडे जास्त झुकणारे असतात. हे मेषेचा युद्ध करण्याची म्हणजे युद्ध सराव किंवा युद्धातलं नैपुण्य कौशल्य आणि रवीचं राजकारण म्हणजे एक सगळं पृथ्वी हँडल करण्याची सिच्युएशन, या दोन्हीची कॉम्बिनेशन्स त्याच्यात असल्यामुळे साधारण 22 ते 25 या दरम्यान यांचा भाग्योदय असतो. कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये पहिल्या फटक्यात सक्सेस होणारे जे लोक असतात ना, तीही असतात. यांचं वेळापत्रकही आखीव असतं. म्हणजे आपण जर म्हणलं ना की 22व्या वर्षी लग्न, 22व्या वर्षी नोकरी, 24व्या वर्षी लग्न, 27व्या वर्षी पहिला मुलगा, 30व्या वर्षी दुसरा मुलगा, स्टॉप, 50 पर्यंत बंगला, कार, 2 कार, 1 बंगला, एवढं. 50 नंतर 55 पर्यंत हायएस्ट पोस्टवर मस्त एन्जॉय करायचं. ॲट द एज ऑफ 55 रिटायरमेंट. त्यानंतर दोन्ही पोरं मार्गाला लागलेली असतात, त्यांचं त्यांनी बघायचं, आपलं आपण म्हातारे आयुष करू. इतकं ते रेखीव आखीव जीवन जगणारे जर म्हणलात ना तर तुम्ही, आणि यात यशस्वी होतात ना ते पहिल्या 2 आठवड्यातले हे. आणि यात थोडंसं वर खालती होतं, म्हणजे 55च्या जागी 58 पर्यंत जातं किंवा 55च्या जागी 56-57 पर्यंत जातं. 30ला दुसरा मुलगा व्हायच्या ऐवजी 32ला दुसरा मुलगा होतो, 33ला, अशी गणितं वर खालती होतात. ते शेवटचे 2 आठवडे असतात. हा, पण मेष म्हणजे मंगळ आणि रवी एकत्र आल्यानंतर स्फोटक होतात. माणूस चांगलाच रागीट असतो, छोट्या छोट्या कारणावरून चिडणारा असतो, स्वतःच्या कॅल्क्युलेशन्स मध्ये समोरचा बसला नाही तर फटकन त्याला उडवून टाकणारा असतो. आणि खूप वेळा असं होतं की या माणसांना मित्र खूप कमी असतात. ही माणसं आफ्टर रिटायरमेंट गोड होतात, हे ऍडजस्टमेंट करून त्याप्रमाणे, पण तरी ते 100% होतात अशातला भाग नाही. थोडंसं त्यांचा वर चष्मा हा राहतोच. खूप वेळेला या माणसांना असं एका जागी बसून 100 जणांकडनं काम करून घ्यायला आवडतं, स्वतः राबायला नाही. खूपसं त्यांचं ती आपण काय म्हणू सिच्युएशन असल्यामुळे किंवा खूप वेळेला त्यांच्याकडं लीडरशिप आपोआप येत असल्यामुळे हे प्रचंड नशीबवान असतात. हे कार्य करायला शिकतात तसेच आणि पुढे जातात. हा, आता तुम्ही जे म्हणला ना 22चं पुढं जातं का, तर नाही. त्यांचं लक फॅक्टर 22-23च्या दरम्यान नोकरी ती त्यांना त्याच वेळेला मिळते. बाकीच्या गणितात ते चुकू शकतील. शाळेतही ॲव्हरेज पेक्षा 2 स्टेप वर, अगदी 80, 90, 95 असल्या स्पर्धेतही नाही, पण अगदीच 60, 55 अशाही स्पर्धेत नाही.
60च्या वर 80च्या मध्ये असं ते कुठंतरी खेळत असतात काय. बहुतांश वेळेला ही लोक MPSC UPSC मध्ये यशस्वी होतात, किंवा ही लोक असं म्हणजे आपण ज्याला म्हणू ना महसूल गोळा करणे, पोलीस यंत्रणा, न्याय व्यवस्था अशा ठिकाणी जास्त चपकल बसणारे असतात. आणि यांना अशा जॉब्स किंवा असे हे मिळतातही, किंवा यांचे व्यवसाय देखील असे कापड उद्योग, त्यानंतर लोखंड याच्याशी म्हणजे ऑटोमोबाईल याच्याशी संबंधित असतात. खूप वेळा हे या व्यवसायामध्ये देखील यशस्वीरित्या काम करताना दिसतात. पण एक असतं, चिडखोर स्वभावामुळं व्यवसायात ते फार वर नाही येत. हे समोरच्याला समजून मी देतोय ना, मला काहीतरी अक्कल आहे ना, एवढंच घ्यायचं, उचलायचं, बिल भरायचं, निघून जायचं, असं जर तुम्हाला एखादा हे म्हणेल, व्यावसायिक म्हणेल, तर तुम्ही दुसऱ्यांदा त्या दुकानात जाल का? किंवा तुम्ही गेलाय मोठ्या कौतुकानं बायकोला घेऊन आणि तुम्ही एखादी चॉईस करून साडी काढली, बायकोला विचारलं किंवा पंजाबी ड्रेसचा पीस काढला आणि जानू तुला हे कसं वाटतं, हे आवडेल का? आणि जर तिथल्या ओनरनीच सांगितलं साहेब ते घेऊ नका, ते बरोबर नाही दिसणार, तुमची बायको सावळी आहे, त्याच्यावर डार्क रंग चांगला नाही दिसत, तुम्ही सांगा, तुम्ही त्या दुकानात परत चाल का? पण ही त्यांची बोलण्याची सिच्युएशन असते. किंवा 9 वाजलेत ना, आता दुकान बंद झालंय, नाही अहो एक फळी तुमची उघडी होती म्हणून आलोय, एवढंच हवंय द्या. नाही, नियम तो नियम, एकदा बंद म्हणजे बंद. मी सगळ्या फळ्या उघड्या असल्या तरी देणार नाही 9 वाजल्यानंतर. तुम्ही एका फळीच्या बाबत काय बोलताय? हा नियम सांगणारा जो असतो ना, तो या कॅटेगरीत मेष रवीच्या कॅटेगरीत पोचून बसतोच बऱ्याचदा. साचेबद्ध नियम पद्धतीनं चालणार ह्यांचं मात्र लक साधारण 24 नंतर हे होतं. 25 ते 28च्या दरम्यान हे फ्लरिश व्हायला सुरुवात होतात. थोडं उशिरा सुरू करतात, पण नंतर कव्हर अप करतात आणि त्यांचं ते व्यवसायात असतील ना, मे बी शेवटच्या श्वासापर्यंत व्यवसायातच असतील. त्यांचा फंडा वेगळा असतो. ते वर्षातनं 360 दिवस व्यवस्थित काम करतील. 5 दिवसाची सुट्टी टाकल्यानंतर ते त्या 5 दिवसात आपला व्यवसाय पेटलाय का काय झालं हे बघायलाही जाणार नाही. ज्याला सांगितलंय सांभाळ, जी कामं आहेत त्याची लिस्ट देऊन आलेले असतं, त्याला सांगितलेलं असतं मला फोनही करायचा नाही किंवा मला विचारायला यायचं नाही, मी 5 दिवस तुमच्याकरता मेलेलो आहे. आणि मग ते त्यांच्या एन्जॉयमेंट करता बाहेर पडले की मग ते असतील, त्यांची मित्र असतील, बरोबर बायको असेल, त्यांच्या विश्वात 5 दिवस मस्त एन्जॉय करून येणार, परत 360 दिवसाकरता तयार होणार. ही स्टाईल आहे त्यांची. उत्तरार्ध यांचा नेहमी सुखाचा असतो. खूप कमी वेळा असं होतं की ते खूप वेळ हे केलेत, अडकत राहिलेले, पण शेवटपर्यंत काम करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे ही माणसं रिटायर्ड नाही होत कधी. जॉबमध्ये असतील तर रिटायर्ड ज्या दिवशी होणार असतील त्याच्या आदल्या आठवड्यात त्यांनी 1 आठवड्यानंतर काय करायचं, हे कुठल्या जॉबमध्ये घुसायचं किंवा कुठं काय करायचं याची सोय करून ठेवलेली असते. रिकामं बसणं यांच्या तत्वात नाही.